गाईज आता वाजले दुपारचे आणि ही पोरं जी खाली आली आहेत आता इथून, ही जी पोरं इथून आता पालखी चालत आली आहे. हा शॉर्टकट आहे. पालखी चालत आली आहे का? मग फक्त पोरं आली आहेत. आणि आम्ही निघालो आता. कुठलं गाव? मोरावळे. मोरावळे गावामध्ये पालखी थांबणार. तिथे अर्धा पाऊण तास ब्रेक होणार. तिथली लोक आमच्यासाठी नाश्ता पाणी करणार. तिथली लोक देवीच्या पाया पडायला येणार. काठी पालखी ओवाळणार. माझी मम्मी मला प्रॉम्प्ट करते. मी डायलॉग विसरतो कधी कधी तसं. सो इथे माझी मम्मी बसली पुढे, इथे माझे पप्पा बसले आणि इथे शिवांना बसलेत. सो सगळेच आम्ही आता गाडीमध्ये आहोत आणि ही गाड्यांची लाईन लागली पुढे अशी. सो पुढे रथ आहे. तर अशा प्रकारे आम्ही निघालेलो आहे मोरावळ्याला आणि मोरावळ्याला भेटून पुढचं काय असेल तो प्रोग्राम तुम्हाला दाखवतो. लाईन आता चालली आहे पालखी घेऊन आणि हे जे मंदिर आहे या मंदिराच्या इकडे आता पालखी थांबेल. हे मंदिर कसलं आहे हो पप्पा? नाही पप्पा नाही माहीत नाही आहे, पण इथे थांबणार नाही पालखी. काठी मंदिरात नाही जात. पण खालून कुठली तरी काठी आली आहे. मंदिरातून एक काठी आली. हां, सो काठी आली भेटीसाठी. मंदिरातली जी काठी म्हणजे तो जो झेंडे लावलेत ना पुढचे, हे जे झेंडे लावलेत ना, हे झेंडे आहेत ना, तसंच दुसऱ्या गावचं पण प्रत्येक पालखीसोबत त्यांची काठी असते. तर ती काठी त्यांनी भेटीसाठी आणली. म्हणजे त्या काठी गाडीची लाईन लागलेली आहे. आमच्या गाडी मागे सुद्धा लाईन आहे गाडीची. हे ग्रामपंचायत कार्यालय मोरावळे गावचं आणि हे मोरावळे गाव आहे. या गावातून पालखी जाणार आहे म्हणून बघा गाववाल्यांनी इकडच्या अशा रांगोळ्या काढल्यात. बाहेर रस्ता सजवला आहे आणि पालखी येईल इकडून आणि ती इथून वाट काढत खाली उतरणार आहे इकडून. सो आणि इथे जे शांती यादव हा जो बंगला आहे, इथे जे राहतात ना शेतकरी कुटुंब आहे, तर त्यांनी आम्हाला घरात बोलवलं चहा पिण्यासाठी. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ शकतो का की त्यांना नेमकं काय वाटतं घाटाईबद्दल. आणि इतकी वर्ष, दर 3 वर्षांनी एकदा इथून यात्रा जाते, तर त्यांच्यासाठी ते चैतन्य असतं आणि त्यांच्यात आनंद उत्साह असतो. सो आपण त्यांना विचारू शकतो की कसं. तर मी त्यांना एकदा विचारतो की तुम्ही त्यांना बोलायला सांगतो एकदा. महाराज चहा प्यायला आहे की? चहा ठेवलाय. अहो येताना चालू मध्ये, आता चालू पिऊन जावा, परत येताना गडबडीत असतात. तर मला तुमचं नाव सांगा ना अगोदर. माझं नाव दत्तात्रय यादवराव साळुंखे. मी मुक्काम पोस्ट मोरावळे, तालुका जावली, जिल्हा सातारा. आमच्यात सालाबाद प्रमाणे 3 वर्षात एकदा घाटाईची देवीची यात्रा म्हणजे पालखी येते. ती मेरुलिंगला महादेवाच्या मंदिरात तिथं जाते. ते महादेवाच्या मंदिरात त्यांचे भाऊ आहे, ते 3 वर्षांनी एकदा गाठ घ्यायला जाते. आणि तिथून येताना आमच्या गावातून होता. आमच्या गावाचा मोठा मान आहे तो मोरावळ्याचा. त्या आतुरतेनं आमच्या गाव वाट बघते. हे बघा रांगोळ्या वगैरे काढलेल्या आहेत सगळ्यांनी. सगळी माणसं थांबलेली असतात रस्त्याला. आता कोणी चहा पाण्याची सोय करतं, कोणी नाश्त्याची करतं. असं दरेक जण आतुरतेनं वाट बघत बसतं. आता गावात वर जरी गेला तरी तशीच माणसं थांबलेली असतील तुमच्या रस्त्यानं वाट बघत. गाव वरतीपर्यंत, वरपर्यंत जेवढं खालून आलं तेवढंच गाव वर पण आहे. आता सगळी माणसं आवर्जून थांबलेली असतात देवीची वाट बघत. ऑलरेडी पालखी आली. हो ना, अजून नाही आलेली, कारण डोंगरातून आता उतरणार आहे ना पालखी. उतरून असं म्हणजे डोंगराचा रस्ता. हा, मग तेच की वरून रस्त्यात जरा खडबडीत असतो, त्यामुळे तिथून काय चालता येत नाही. त्या हिशोबाने येतात ती. पण आतुरतेने 3 वर्षातनं एकदा येते, त्यामुळे आम्ही आवर्जून वाट बघतो देवीची. कारण आमच्या दारात येते देवी, त्यामुळे आम्हाला आनंद जास्त असतो. यात्रेला वगैरे पण येतात? हो येतो की आम्ही. यात्रेला आमची फिक्स असते, दरवर्षी आम्ही येतोच यात्रेला. पण 3 वर्षातून आमच्या दारात येते म्हणजे आमचा एक वेगळाच आनंद असतो. आमच्या गाववाल्यांसाठी सणच असतो तो. चालेल, थँक्यू. हो. आता पालखी जवळपास आली. पालखी कुठे आली? अजून डोंगरातच आहे. अच्छा, आमची काही ग्रामस्थ मंडळी पोहोचली आहेत आणि हे
हे दिसतात हे नारायण नाना. हे आमच्या घाटाई देवीच्या मंदिरात दररोज सेवा करत असतात. घाटाई देवीची सगळी स्तोत्र मंत्रपाठ मंत्र पुष्पांजली असू द्या किंवा मग अजून कुठले स्तोत्र असू द्या सगळे बोलतात. असे हे नारायण नाना. आत्ता मोरावळ्यात जेव्हा पालखी पोहोचेल तेव्हा पालखीचे व्हिडिओ मी टाकेन. मग कसे लोक भेटायला येतात देवीला वगैरे वगैरे आणि कसा ह्या लोकांचा कसा मान आहे की ह्या गावातून पालखी जाते. सो त्यांचा मान आहे हा की ते आमचा पाहुणचारसुद्धा करतात. सो सगळं पाहायला मिळेल. स्टे ट्यून गाईज. पुन्हा एकदा एकच इंग्लिश वाक्य पाठ आहे, स्टे ट्यून. मोरावळेच गावचा हा एक भाग आहे. आता माझा गिम्बल जरा आजारी पडला आहे, म्हणजे थोडक्यात त्याला चार्जिंगची गरज आहे. सो गाडीत ठेवलं आहे. गाडी चालू करेन तेव्हा चार्ज होईल. तिकडे माझे पप्पा, माझे सगळ्यात मोठे काका वगैरे एकदम जे एंडला दिसतात ना हे 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 इथे माझे पप्पा मोठे काका वगैरे सगळे ते सगळे इथे काय चर्चा करतात. मग आता इथे रांगोळी काढून ठेवली ह्या घरासमोर. इथे ही रांगोळी काढली, असे ठिकठिकाणी रांगोळी काढली घरासमोर. आणि पुन्हा एकदा हाय करा. इकडे बघा ह्या घरासमोर सुद्धा रांगोळी काढली. प्रत्येक जणांनी घराच्या समोर रांगोळी काढली. पप्पा हाय करा. हाय करा बाबा. हे थोरले बाबा आमचे. हे थोरले बाबा. शिवानंदची तर ओळख झालेली आहे. आणि ही थोरली आई. ही हाय करते, ही थोरली आई. हाय 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 माहिती आहे. ही पोर तिथं पण आली. आणि हे गाव बघा किती सुंदर आहे. गावाचा व्ह्यू किती सुंदर आहे. असा गावामधून रस्ता चाललाय. हे पडकं घर आहे ना, ही शान आहे गावची. गावाला आल्यासारखं वाटत नाही. असं शेणाचं दगडाचं घर. पण आमच्याकडे म्हणजे घर बांधायची पद्धत वेगळीच आहे. कोकणामध्ये चिरांचं घर असतं ना, तर हे बघा हे दगडांचं मातीचं घर आहे. सिमेंटच्या ऐवजी माती वापरली आणि दगडं बघा कशी वापरलीत. दगडांचा वापर कसा केला आहे. अशी जाड भिंत असते मातीची, त्यामुळे घर थंड राहतं. आणि अशा लाकडी चौकटी ही आमच्याकडच्या घरांची पद्धत आहे. आता हे तुटलेलं घर आहे म्हणून दाखवतं आहे. पण जर आता 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 लोकांनी असं थोडं बांधायला सुरुवात केली अशी घरं, किंवा थोडंसं आता बंगला टाईपच बांधतात लोक. सो बाकी आता पालखी आली आहे. सो कदाचित आपण बोलता बोलता पालखीपर्यंत पोहोचू. गाव खूप सुंदर आहे. मोरावळे गाव आहे. खूप सुंदर गाव आहे. आता लोक वाट बघतात. हे आजीबाई ज्या बसल्या आहेत ह्या पण वाट बघतायत. आणि हे बघा ही पालखीवरची मंडळी आपली दिसली. म्हटलं ना बघता बघता गावात पालखी दिसू लागेल आपल्याला. आता बघा इकडे बायका ताटं घेऊन ओवाळायला आली आहेत. इकडे जी तुम्हाला गर्दी दिसते ही सगळी पालखी घेऊन आलेली गर्दी आहे. व हे वरून आपल्यासोबत आलेल्या ही काठी पालखी, इथली काठी आणि मागे आपली पालखी. हे इकडची लोक सगळ्या भक्तांना इथे ठिकठिकाणी पाहुणचार मिळतो. चहा पाणी नाश्ता. या 2-3 दिवसात कोणाला काहीच विकत घ्यायची गरज नसते. इतकं भरभरून देवीमुळे आम्हाला मिळतं. सो हाय चला. पुढे ठेवा. इकडे ताटात ठेवा. ते सर्व कपड्याला लागेल. कोण नाही बस जास्ती वाकायचं नाही. वाचू नको तू. तुला वाकायचंच नाही.
आता हे काका आहेत, त्यांना खांदा लावायचा आहे. त्यांचं म्हणणं आहे की मला पालखीला खांदा लावायचा आहे. सो ते आता खांदा लावतात पालखीला. असं करत आता पालखी पुढे चालली आहे पुन्हा गावातून. पुन्हा एकदा शेखर आपल्या समोर आणि शेखरची स्माईल. आणि त्या बाबू दादा पण इन झालेला आहे अचानक. अचानक मी व्लॉग करता करता क्रिकेटची कॉमेंट्री करायला लागलेलो आहे. सो मग अशी लोक जमलेली आहेत, कळलं काय. आणि खूप सुंदर माहोल असतो, शांतता तर आहे गावामध्ये. आणि इथून पुढे विळेकामतीत जाणार, तिकडे वाजंत्री वगैरे असतात ना, इथे सकाळी यात्रेसारखाच माहोल असतो तिकडे. यात्रा आपली 17 तारखेला आहे, पण यात्रा उद्या पण आहे कामतीमध्ये, बरोबर. नाही आज ना, नाही उद्या 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 सकाळी. हां, सो ही आली पालखी मोरावळ्याच्या पुढे. व्हेरी गुड व्हेरी गुड, नाईस नाईस नाईस. बघ आता ह्या मावशी पण चहा घेऊन आलेल्या आहे तिकडून. वाट सरूंना वाट सरावी म्हणून चहा पाणी सगळी व्यवस्था केलेली आहे. चहा पाणी. आता ही पालखी, काठी पालखी बघा. या ताई अक्षरशः हळद कुंकू वाहून, त्यांचे पाय धुवून त्यांचं स्वागत करत आहे. त्यांच्याकडे आज सणासारखं आहे, देवी आली आहे, घाटाई देवी. सो प्रत्येक माणूस हा तेवढ्याच श्रद्धेने, तेवढ्याच भावनेने हे सगळं करत असतो. लहान मुलांना पायावर डोकं ठेवण्यासाठी मदत करणारे आमची लोक पालखीसोबतची. आणि घाटाई देवी ही सगळ्यांची आई आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर या पंचक्रोशीमध्ये घाटाई देवी हे नाव उच्चारतात, सगळ्यांच्या अंगावर शहारे उभे राहतात. आणि घाटाई देवीचा महिमा इतका मोठा आहे की सगळे घाटाई देवीला मानतात, तिच्या यात्रेसाठी तिच्या दारापर्यंत येतात. आणि आता जेव्हा घाटाई देवी स्वतः त्यांच्या दारापर्यंत आली, तर तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे लोकांना असं वाटतं की मी देवीला खांद्यावर घेऊन पुढे जावं, म्हणून या गावातले काही लोक खांदा लावतात. मग एकाचा नंबर गेला की दुसरा तो खांदा लावतो, थोडा वेळ तो पुढे नेतो. असं करत करत ते पालखीला त्यांच्या गावातून प्रवास करत करत पुढे नेतात. आणि मग मोरावळे सोडून आपण विळेकामतीमध्ये थांबणार आहे. सो बरोबर तुम्ही बघू शकता इकडे सगळे आरतीची ताटं घेऊन वगैरे आहेत. आणि काही लोक आता आरतीची ताटं घेऊन या पुढे असलेल्या काठी पालखीची पूजा करत आहेत. काठीची पालखी मागे आहे, सो या काठीची पूजा करत आहेत. या काठीच्या पूजेनंतर ते पालखीच्या पूजेसाठी जातील. सो आणि इकडे सगळे भक्त मंडळी तुम्हाला दिसतील. यांच्याकडे पण जे आहे ती काठी पालखी आहे. माझा कॅमेरा खूप हलतो आहे कारण माझ्याकडे आता गिम्बल नाही आहे, गिम्बलची चार्जिंग संपली आहे. पण गिम्बल चार्जिंगला लावून पुढच्या गावामध्ये निदान मी चांगलं शूट करू शकेन अशी अपेक्षा. हे आमचे राजू नाना, हे तात्या दादा. सो सगळेच आपले आहेत आणि सगळे खूप भक्तिभावाने, श्रद्धेने देवीला येतात आणि प्रयत्न करतात की खूप छान पद्धतीने आपण देवीला घरी आणूया. आणि मग जी यात्रा 17 तारखेला 17 जानेवारीला भरणार आहे, जी 18 जानेवारीला
पोट जत्रा आहे. थँक्यू, धन्यवाद. यांनी खायला केळ दिलं आहे. आम्ही जे वाट सरण्यासाठी आम्हाला केळं, पाणी, चहा, पोहे, अजून काय काय, आता थोड्या वेळापूर्वी एका गृहस्थांनी चक्क जिलेबी वगैरे आणली. सो ज्यांना जे वाटतं मनाला ते आम्हाला खायला देतात. आणि हे म्हणजे ना प्रचंड वेगळी एनर्जी आहे, खूपच वेगळी, की तुमच्यासोबत एक अशी आई येते जी सगळ्यांची आई आहे आणि तिच्यासाठी सगळ्यांना काहीतरी करावं असं वाटतं, की बाबा तिच्या यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी काहीतरी करावं असं वाटतं आहे सगळ्यांना, की बाबा मी केळ देतो, मी केळं वाटतो, मी चहा देतो, मी पाणी देतो, मी सगळं. म्हणजे एकंदरीत सांगायचं तर ह्या गावातल्याच काय तर इथून प्रत्येक ज्या गावातून पालखी जाते त्या प्रत्येक गावामध्ये ह्या गोष्टी सातत्याने घडत असतात. मुळात मी तिथून निघालो, तिथून ते मेरूला गेलो. मेरूला पण मला काहीच खर्च नाही, मलाच काय कुठल्याच भाविकाला कसलाच खर्च नाही. उदाहरणार्थ आपण तिथे गेलो आहे, राहण्याची सोय तिकडच्या लोकांनी केली, अंघोळीची सोय केलेली. सो ह्या सगळ्या गोष्टी बघून यांना भावूक व्हायला होतं, की नेमकं कसं काय. आणि ज्या देवीचे आम्ही भगत आहोत त्या देवीसाठी एवढी लोक आपुलकीने काम करतात हे बघून भावूक व्हायला होतं सगळे. म्हणजे जेव्हा आता ह्यांना आपण काही निरोप नसतो पाठवत, पण एक छोटासा निरोप द्यावा लागतो. दर 3 वर्षांनी देवीला आणायला मेरूला येतो आपण. तर दर 3 वर्षांनी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा दरवर्षी असाच रांगोळीचा सडा पाहायला मिळतो. म्हणजे इकडे बाय द वे मी ते बोलता बोलता लक्षात आलं, इथे माझी मम्मी बसली. सगळे आपले तिकडे नाना आहेत ते, आणि या नानी आहेत, या मधली मम्मी. असं आपण तुम्ही असंच बघत राहा व्हिडिओ. मी तुम्हाला अजून पुढे नेईन गावात. पुढचं गाव आहे विळेकामती. आणि विळेकामती म्हटल्यावर जसं मी काल सांगितलं माझ्या व्लॉगमध्ये, की विळेकामती हे सयाजी शिंदे यांचं गाव. म्हणजे मराठीतला स्टार तर आहेच, पण मराठी इंडस्ट्रीतले स्टार आहेत ते, पण हिंदी आणि स्पेशली तेलुगू इंडस्ट्री जी आहे त्या इंडस्ट्रीमध्ये विलन म्हणून 1 नंबर काम करणार आहे सयाजी शिंदे. त्यांचं गाव विळेकामती. ॲक्च्युली ते 2 गावं आहेत, वेळे आणि कामती. तर वेळेमध्ये ते राहतात की कामतीमध्ये ते मला अजून नक्की माहीत नाही. पण जेव्हा मी वेळेकामतीला जाईन तेव्हा मी नक्की माहिती करून घेईन की सयाजी शिंदे कुठल्या गावचे आहेत, वेळे की कामती. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जर जमल्यास त्यांचं गावचं घर एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करेन. याचा अर्थ मी काय घरात जाणार नाही, पण मी निदान बाहेरून की हा बा हे सयाजी शिंदे यांचं घर, लोकांना हौस असते ना बघायची. सो नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन मी माझ्या या व्लॉगमध्ये. सो स्टे ट्यून. आता ना आम्ही इथे मोरावळे गाव आहे ना रे बाबू इकडे पोहे खातो आहे. म्हणजे यात्रा खाली उतरली, म्हणजे सगळी जी पालखी आहे ती खाली उतरली मोरावळे गावात. आणि या गावामध्ये इथे या ठिकाणी आहे ना, हे जे दाखवते इथे सगळे बसलेलो आहे, हे सगळी मंडळी ही यात्रेकरू जे पुढे आलेत निघून, पालखी मागे राहिली आहे. आणि इथे हे जे आहेत पुढे एक मिनिट हे जे आहेत ना हे रेटकवलीचे आहेत. आणि इकडे जो ना रेटकवलीचा चिवडा फार फेमस आहे, तर त्यांनी रेटकवलीचा चिवडा टाकून पोहे बनवलेत हे असे. आणि बाबू खातोय, मी सुद्धा त्यातला एक घास घेतोय फक्त, कारण माझा डाएट आहे ना, त्यामुळे मी एकच घास घेतो. काय झालं 2 प्लेट ऑलरेडी खाल्लं, काम झालं. सगळं नसतं बोलायचं बाब्या, असं नसतं. तुझ्यापासून लांब राहावं लागेल मला. एक फोन येतो आहे, पण तो आपण नंतर उचलू आणि प्रयत्न करू आपण ह्यांच्याशी बोलायचा, की ते नेमकं त्यांना का वाटतं हे सगळं करावं असं. तर आपण त्यांना विचारूया. बोलाल तुम्ही? चिंता नसावी काय, त्यांना बाईट देण्यात इच्छा नाही अशी. सो आता इच्छा नसेल तर आपण कोणाला जबरदस्ती नाही करू शकत. बघा इथे ह्यांना बाईट द्यायला सांगू नका तरी उगाच बाईट देत आहेत. हे नाही
विसावा घेतलाय. हां पण आता दादा आता 21वा आलाय असा पंच होता आमच्या नाटकात म्हणून मी मारून बघितलं. 21वा आले. 21वा चालू आहे ना तू बोला 20वा सो मी बसलो असतो इकडे पण ते लयच हाईट कमी आहे रे मी बसलो तर मला उठणार नाही. ठीक आहे ठेवू का? काय मग काय म्हणणे दादा? काय नाही आम्ही आई बरोबर आलो आईची सेवा करतोय आम्हाला काही थकवा वाटत नाही नाही हे नाही. आईची पालखी घेऊन जातोय आम्ही आईची पालखी घेऊन जातोय आम्हाला काही मुळीच थकवा वाटत नाहीये. मुंबईला तर एवढं आम्ही चालतही नाही. आता कमीत कमी 2 ते 2.5-3 तास आम्ही एवढा मोठा डोंगर उतरून खाली आलोय. खूप छान वाटतं एकदम बरं वाटतं खूप छान वाटतंय. एक्सरसाइज होते आणि एकदम फ्रेश वाटतंय. आणि अजूनही 2 डोंगर चढून वरती जायचं आहे तरी अजून तरतरी आहे. वय 50 आहे तरी पण 25चा फ्लेवर येतो. दादा तू काय आता व्लॉगच्या माध्यमातून दुसरी पटवणार आहेस की काय? काहीच बघा आता पालखी मोरावळे गावाचं एंड स्टॉप आहे इथून निघणार आहे आणि मग पुढे जाणार आहे विवेकानंद. तो पालखी आणि दादा नाही बाद झालं ते अरे हाय कर की अरे नुसतं लिहून आणि हा आमचा बाबू दादा. बाबू तुला काय वाटतं म्हणजे हे गाव अख्खं आपली एवढं आपलं आदर करत आहे आपल्यावर प्रेम करत आहे आपल्याला भाऊक व्हायला होतं हे की नाही? हो पण मग नेमकं असं काय आहे की त्यांना हे सगळं करावं असं वाटतं आपल्यासाठी? म्हणजे पालखी तर त्यांच्या अशा किती पालख्या जात असतील प्रत्येक पालखीला ते तसंच करत असतील की फक्त घाटाई देवीच्या किंवा काय म्हणजे तुला काय वाटतं कसं माहिती आहे का तुला हे सगळ्याबद्दल? कारण पूर्वापारपासून ना आपल्या ही पालखी आहे ना दर 3 वर्षांनी घाटाई देवीला आणायसाठी आम्ही भगत लोक आहे ना भगत पुजारी हे दर 3 वर्षाने देवीला आणायला आम्ही मेरूला येतो. करेक्ट. आणि त्याच्या स्वागतासाठी ह्या जो रस्त्याने जाणारी जे प्रत्येक गाव आहेत त्या प्रत्येक गावातून ही पालखी जाताना तेथील लोक आपण थोडं सावलीत थांबून बोलू. हा खूप मोठ्या उत्साहाने देवीची पालखीचं स्वागत करतात. अच्छा. पूजा अर्चा करतात आणि आपले नवस पण मागतात देवीसाठी आणि सुखदुःखासाठी तिच्याकडे मागणी करतात की सुखात ठेव दुःखापासून दूर ठेव. बरं दादा तू आता म्हणजे कितवी वेळ आला असशील मेरूला वगैरे? माझी आता अंदाजे 5वी वेळ असेल. 5वी वेळ ना? हा, मी माझ्या मते दुसऱ्यांदा आलोय. सो आता ही पालखी जी आहे ही येताना माहितीये सगळे लोक चहा नाश्ता पाणी सारखं विचारतात भाई म्हणजे चहा घ्या. म्हटलं हो नाही नको मला चहा. खूप चहा वगैरे विचारतायत पाणी विचारतायत. ही आपुलकी कशी येते यांच्यामध्ये ना? देवीवरची श्रद्धा आहे आणि देवीपोटी त्यांची भक्ती आहे प्रेम आहे. आणि त्यांना माहिती आहे जे आता जी लोक आहेत देवीच्या बघा पालखी बरोबर हे खूप लांबून आलेले आहे आणि ते सलग 2 दिवस चालत आलेले आहेत. तर त्यांच्या नाश्ता पाण्याची सोय ते करतात. आपल्या परीने जे काय शक्य होईल तेवढे ते आपल्या परीने भक्तांसाठी करतात आणि देवीसाठी करतात. हो चांगलं. पण आणि बघ ना आता हा शेवटच्या ठिकाणी मी बघितलं एवढे पोहे वगैरे वाटतायत आणि ते स्वतःच नाही का सारखा आग्रह करतात अजून घ्या पोट भरून खा. म्हणजे मला तर फारच भारी वाटलं. मला तर दरवर्षी यावं लागणार आहे. 2 वर्ष आज हे माझं 2रं वर्ष आहे पण हे सलग नाही येते मी दर 3 वर्षातून एकदा यात्रा आपण मेरूला जातो. 1 वर्ष पहिलं सलग 4थ्या वर्षी यावं लागायचं. 2 वर्ष मध्ये सोडून यावं लागायचं. पण आता काय लॉकडाऊन नंतर 2023ला आलेलो 24 मध्ये नंतर 2025ला आलो असं म्हणजे आता 1 वर्षामध्ये दुसऱ्या वर्षी आता 2027ला आपण परत आता आपण 25ला आलोय 25च्या तर 2027च्या जानेवारीत आपण परत मेरूला येणार. ओके. सो चांगलं आहे. मला असं वाटतं ना दादा व्लॉगिंगच्या माध्यमातून मी ज्या लोकांना हे सगळं सांगणार आहे ना त्यांना नक्कीच गाव बघून हा प्रवास बघून ना वाटणार आहे की आपण पण यावं मेरूला आपण पण यावं घाटाईला. सो तुम्हा सगळ्यांना मी म्हणजे आवाहन करतो की तुम्ही यायला हवं इकडे कारण तुम्ही आलात ना
तर तुम्हाला एवढं आवडेल आमचं गाव, आमची देवी, देवीचं मंदिर, देवीच्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर. असं म्हणतात दादा ते जमीन आपल्याला वतनावर मिळाली होती ना, कशी मिळाली होती? हो, वतनावर. वतनावर म्हणजे असं बक्षीस इंग्रजांकडून? नाही, त्याचे ज्या शिवाजी महाराजांच्या काळापासून आपल्याला ते मिळाले. अच्छा, म्हणजे ते त्याच्या- शिवाजी महाराजांच्या काळापासून वतनावर मिळाले आपल्याला. वतनावर मिळाले. हा. देवीच्या जे आपलं हा. पूजा अर्चाचा जो खर्च होणारा खर्च आहे, हम्म. ती जी रखवाल झाली करण्यासाठी, याच्यासाठी आपल्याला ते इनाम रुपयाने ते जमीन कुळांना, आपले जी कुळ आहेत थांबा रे. त्यांना ती काय बोलतात, आपल्या कुळांना ती इनाम म्हणून ती जमीन देवीच्या माध्यमातून दिलेली. अच्छा अच्छा, म्हणजे ही देवीच्या माध्यमातूनच इनाम मिळालेली हा. जमीन आहे. जवळजवळ 500 एकर आहे ना? नाही, 365 एकर जमीन आहे पूर्ण. अच्छा, तुझा अभ्यास चांगला आहे, कारण तू नेहमी हा. गावच्या सगळ्या मीटिंग आणि असो किंवा तू फक्त सगळ्यामध्ये भगत इन्व्हॉल्व कुळांनाच असतोस. नाही, हा. तर देवीच्या त्या परिसरात जे जे देवीशी संबंधित जी लोक आहेत, म्हणजे 18 पगड जातीतील लोक असतील, प्रत्येकाची कामं त्या पद्धतीनं वाटून दिलेली होती. कोणी काठी वागवायची, कोणी पालखी वागवायची देवीची, कोणी ती चूड, म्हणजे आता आपण मशाल जी बोलतो ती चूड पेटवायची कोणी. सगळ्याचा मान आहे, प्रत्येकाचा वेगवेगळा मान आहे. प्रत्येकाला मान दिलेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांना इनाम म्हणून ते शेती दिलेली होती. अच्छा, कसाईला शेती. त्यावेळी काय असं धन वगैरे कोणाला पैशा रूपात दिलं जात नव्हतं, तर एक शेती म्हणून त्यांना देवीच्या माध्यमातून ते दिले होतं. इनाम म्हणून दिलं जात होतं. अच्छा, ते दादा आपण अजून बऱ्याच म्हणजे परिसरात, म्हणजे आपल्या परिसरात ना बऱ्याच लोकांकडे इनाम म्हणून ते जमिनी अजून पण त्यांच्या नावे आहे. अच्छा, चल ठीक आहे दादा. मुंग्या चावायला लागल्या. आय थिंक चुकीच्या ठिकाणी उभे राहिलो आपण. मुंग्या तिकडे असो, पण आपण दादा ना पुढे कनेक्ट करू अजून त्याच्यानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून गाईज, बघत राहा. बाय. ते दे मला. यात्रा आता निघाली, तुम्ही बघू शकता. हे सगळे भाविक निघाले पुढच्या प्रवासाला विळेकामतीच्या. हा टेम्पो सुद्धा निघाला. हा जो टेम्पो आहे हा आपण भाविकांनी केलेला टेम्पो आहे. जे थकणारे भाविक आहेत, जे चालू शकत नाहीत, ते सगळे या टेम्पोने जाणार. या सगळ्या आता गाड्यांची लाईन जी मागे दिसते. आणि हे पण आहे टेम्पो, हे एकदम उत्साहात एकदम आहेत. सो हे सुद्धा दिसणार आहेत. आणि काका बसलेले हात दाखवत आहेत, सगळेच आहेत. आणि सगळीच मंडळी आता हळूहळू पांगतील. मुरावळे या गावातला प्रवास संपलेला आहे पालखीचा. मी आता माझ्या गाडीकडे चाललोय, जिथे मम्मी पप्पा थांबलेले आहेत. आणि त्यांना घेऊन, गाडी घेऊन मी पुन्हा पुढचं गाव म्हणजे विळेकामती, जिथे पालखी थांबणार आहे. संध्याकाळी रात्री तिथेच स्टे असणार आहे, म्हणजे रात्री तिथे राहणार. आणि सकाळी पालखी निघताना खूप मोठा उत्सव सारखा सेलिब्रेट होतो विळेकामतीमध्ये. जसं आता इथे रांगोळ्या पाहिल्या, ह्याच्यापेक्षा मोठमोठ्या रांगोळ्या काढून अक्षरशः म्हणजे वाजंत्री असतात वाजवण्यासाठी वगैरे वगैरे. आणि ह्या चालल्या बाय, चालल्या पुढचा प्रवास करायला. हाय हाय. सो मी पहिल्यांदा आयुष्यात ब्लॉग करतोय, मजा पण येते. आणि हे बघा, हे पुन्हा चालले, हे असे थम्स अप दाखवत. हा, बाय बाय. आता सगळे पुढे निघाले, मी एकटा मागे राहिलोय. पण मी त्यांना सगळ्यांना गाठेन. गाडी तशी चालवतो मी जोरात. आय नो नसते चालवायची, ठीक आहे. मी आता जास्तच वेगळं काहीतरी बोलू लागलं. माझ्या मते मी इथे कट करायचंय, कारण मला गाडीपर्यंत पोहोचायला धाप लागते. जेवढं बोलेन तेवढं थकेन. स्टे ट्यून गाईज. थँक्यू. कन्हेरवरून आता यात्रा आज चालली आहे आणि आम्ही गाडीतून चाललोय. सो इथे सुद्धा आहे ना, जेवढे हे वडापाववाले वगैरे स्टॉल आहेत, हे मागचे स्टॉल दिसतात ना,
या स्टॉलमधली लोकं पण वडापाव बनवताना किंवा खाता खाता त्यांना पालखी आल्याचं कळलं आणि ते उठले आणि पालखीकडे आले. साताऱ्यातली सगळ्यात फेमस यात्रा आहे. म्हणजे मांढरदेवी ह्या तालुक्यातलं, आमच्या सातारा तालुक्यातलं, तालुका जिल्हा सातारा, तर तालुका जो सातारा आहे त्या तालुक्यामधली मांढरदेवीची यात्रा ही पहिली यात्रा, मोठी यात्रा. आणि दुसरी यात्रा म्हणजे घाटाई देवीची यात्रा. सो देवस्थान तेवढं मोठं आहे. म्हणजे आम्ही जे घाटाई देवी बोलतो आहे ते घाटाई देवीचं देवस्थान तेवढं मोठं आहे. सो भरपूर लोक येतात, झाडून येतात साताऱ्यावरून, मुंबईवरून, ज्यांना आजूबाजूच्या माहिती आहे घाटाई. तर गर्दी खूप असते. तर ह्यावर्षी मी तुम्हाला गर्दी दाखवणार आहे की किती गर्दी असते, काय असतं, कसं. तुम्हाला गंमत सांगतो, घाटाई देवीच्या यात्रेमध्ये ना बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जसं मान असतं. तुम्हाला बोललो ना 8-9 गावची यात्रा आहे. आत्ता पहिले 8 गावची यात्रा होती, आता 9 गावची यात्रा झाली. सो या 9 गावच्या यात्रेमध्ये ना मान असतात. प्रत्येक गावाला वेगळा मान आहे. जसं सावली गाव आहे त्यांना पालखी उचलायचा मान आहे. परत शिंदे काळे म्हणून आहेत ते, त्यांना काठी पालखीचा मान आहे. आम्हाला गाभाऱ्यातला मान आहे. आम्ही भगत आहे, आम्हाला गाभाऱ्यातला मान आहे. आणि तसंच अजून बरेच वेगवेगळे आहेत. जसं आवारड्याचा बैल येतो इकडे, त्या बैलाच्या अंगात येतं असं म्हणतात. त्याच्या अंगावर नगाडे वाजवले जातात आणि रिगावन काढलं जातं. रिगावन म्हणजे ते घाटाईच्या मंदिराचं प्रदक्षिणा, त्याला रिगावन असं म्हणतात. सो अशा बऱ्याच गमती आहेत पूर्ण घाटाईच्या यात्रेत, जी 17 जानेवारीला भरणार आहे. आणि माझं असं मत आहे की ह्या वर्षी निदान व्लॉगिंग बघितल्यावर माझं, जर कोणाला वाटलं की घाटाईला मला यायचं आहे किंवा काय, तर नक्की संपर्क करा माझ्याशी. मी तुम्हाला कसं यायचं, काय यायचं मार्गदर्शन करीन. आणि जसं आता मी मेरूला घाटाईला आणायला गेलो ह्या वर्षी, दर 2 वर्षांनी जावं लागतं. म्हणजे 1 वर्ष आडून, आता आधी 3 वर्षांनी जावं लागायचं, आता 2 वर्षांनी जावं लागणार आहे. सो आईला मेरूवरून आणणं वगैरे वगैरे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्याशा वाटल्या तर मला तुम्ही संपर्क करा. मी तुम्हाला सांगेन कसं काय 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 कधी यात्रा असते. जानेवारी महिन्यातल्या एक रापचिक गाडी गेली बरं. असो, जानेवारी महिन्यातल्या जानेवारी महिन्यातली जी संकष्टी असते ना, त्या संकष्टीला यात्रा भरते. आणि यात्रेच्या, जर समजा मेरूला जायचं वर्ष असेल ना, तर त्या वर्षी यात्रा जर 17 तारखेला भरते तर 3 दिवस आधी, म्हणजे 14 तारीख, तर असं 3 दिवस आधी वगैरे मेरूला जातात आमच्यातली लोक हे आणायला, पालखी आणायला, म्हणजे देवीला आणायला. कारण देवी माहेरी गेलेली असते. जसं आता म्हणालो, आम्ही आता दुसरा दिवस आहे, प्रवासातच आहे. मी फक्त आईवडिलांसोबत गाडीने प्रवास करत आहे. माझा कझिन ब्रदर आहे बाबू, म्हणजेच श्रीकृष्ण भगत, तो पायी प्रवास करतो आहे. माझे अजून कझिन ब्रदर आहेत, आजूदादा, रघुदादा, रमेशदादा, खूप ब्रदर्स आहेत. सो जेवढी भावकी आहे आमची, ती अख्खी भावकी पायी प्रवास करते. आणि जेवढ्यांना पायी चालणं जमतं आहे ते पायी प्रवास करत आहेत, आणि ज्यांना नाही जमत आहे ते गाडीने प्रवास करत आहेत. सो टेम्पोसुद्धा केलेलं आहे, सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे. मी आता इथून पुढे विळेकामतीमध्ये चालली आहे. विळेकामती म्हणजे तेच गाव जे सयाजी शिंदे राहतात, म्हणजे सयाजी शिंदेंचं गाव आहे. सयाजी शिंदे म्हणजे तेलुगूमधला एवढा मोठा स्टार विलन, आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा त्यांचं खूप नाव आहे. कारण त्यांनी सुरुवातच मराठीतून केली, आणि थिएटरमध्ये किंवा फारच मोठा माणूस आहे. त्याचं हे गाव वरून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की जे जसं पाणी फाउंडेशन काम करतं की नाही शेतकऱ्यांसाठी वगैरे, तसं ते सुद्धा काही फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत असतात शेतकऱ्यांसाठी. त्यांना वाटतं शेतकऱ्यांविषयी कळकळ आहे, हळहळ आहे. तर अशा माणसाचं घर बघायला कोणाला नाही आवडणार. तर आपण कदाचित जर जमलं तर नक्की एक्सप्लोअर करू त्यांचं घर. आणि मग ज्यावेळी आपण एक्सप्लोअर करू ना, त्यावेळी मला असं वाटतं की माझ्या व्लॉगला किंवा हा जो व्हिडिओ मी तयार करतो याला खूप लाईक यायला हव्यात. आणि नुसतं त्यांच्यासाठी नाही तर आमच्या देवस्थानासाठी पण, किंवा मेरू देवस्थान आहे जे तुम्हाला सांगितलं, मेरू लिंग जे स्वयंभू लिंग आहे, स्वयंभू स्थान आहे, पिंड आहे तिकडे. सो त्यांच्यासाठी पण लाईक्स आल्या पाहिजेत. माझ्यासोबत पालखीत चालणारे माझे आई बाबा, परत माझे सगळे भाऊकी भाऊबंद, या सगळ्यांसाठी लाईक्स आल्या पाहिजेत. मी आज जो काय असा भगवामय झालो आहे सो मला पण खूप स्वतःला आनंद वाटतो आहे की खूप वेगळं वाटतं आहे की अरे मी भाऊकीसोबत चाललो आहे, कामं
म्हणजे देवीचं काम करतोय, देवाचं काम करतोय. सो भारी वाटतंय.